Students, welcome back. So now we are starting fifth chapter of history, that is education. But before this, in the first chapter we studied the sources of history. In the second chapter we studied some important happenings after 1960, म्हणजे 1960 नंतरच्या अंतर्गत काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितल्या. नंतर थर्ड चॅप्टरमध्ये आपण बघितलं की काही अंतर्गत आव्हानं होती भारतासमोर, जसं की ऑपरेशन ब्ल्यू स्टार, म्हणजे सगळे जे प्रिन्सली स्टेट्स होते त्यांचं एकत्रीकरण घडवून आणणे. अँड इन द फोर्थ चॅप्टर वी स्टडीड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे आर्थिक विकास, ज्याच्यात आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा वापर करून कशाप्रकारे भारताची अर्थव्यवस्था सुधारली. 20 पॉईंट प्रोग्राम, देन न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आफ्टर 1991, ठीक आहे, ज्याच्यात LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनचा उपयोग केला गेला आणि भारताची अर्थव्यवस्था सुधारली गेली हळूहळू. सो अलॉंग विथ दीज चॅलेंजेस वन मोर चॅलेंज वॉज देअर, दॅट वॉज इलिटरसी. ठीक आहे, निरक्षरता. तर मग हे जे चॅलेंज होतं निरक्षरतेचं, त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण काही शैक्षणिक वाटचाल केली, तर ते आता ह्या प्रकरणात आपण अभ्यासणार आहोत. सो इन दिस चॅप्टर वी शॅल रिव्ह्यू द मेन स्टेजेस अँड स्कीम्स इन द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशनल सिस्टम इन इंडिया. ठीक आहे, म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील काही मुख्य टप्पे आणि योजना यांच्या थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत. त्याचबरोबर प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण याचाही विचार यात केला जाईल. त्याच्यात जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्था यांचाही आढावा घेणार आहोत. ठीक आहे, देन त्यावरून आपणास देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येईल. सो द फर्स्ट सेन्सस, मग भारतातील जो शिक्षणाचा प्रश्न आहे तो किती कॉम्प्लेक्स आहे, किती जटिल आहे, याची प्रतीती आपल्याला केव्हा झाली, जेव्हा आपण पहिल्यांदा जनगणना केली 1951मध्ये. ठीक आहे, आता त्या जनगणनेच्या वेळेस आपल्याला लक्षात आलं की भारताची साक्षरता फक्त 17% आहे, परंतु हळूहळू ती वाढत गेली, कारण की आपण शिक्षणाचा प्रसार केला. सो जनगणना वर्ष, सेन्सस इयर 1971, लिटरसी 34%, 81 43%, 91 52%, 2001 64%. So now next was our 2011. So it is homework for you now to tell me or write the answers that in the census year of 2011 what was the percentage literacy in India, and specify male literacy and फिमेल्स लिटरसी. ओके, म्हणजे स्त्री साक्षरता आणि पुरुष साक्षरता आपल्याला सांगायचं. त्याचबरोबर ओव्हरऑल ॲव्हरेज साक्षरता पण सांगायची 2011ची. सो इम्प्रूव्हिंग दिस पर्सेंटेज वॉज अ सिरियस चॅलेंज. मग हे प्रमाण जे वाढवायचं होतं ते भारतापुढे एक मोठं आव्हान होतं. या आव्हानाचा सामना करण्यासाठी मग सरकारने अनेक उपाययोजना केल्या, जसं की प्रायमरी एज्युकेशन. ठीक आहे, तर मग आता प्राथमिक शिक्षणात काय, तर 6 ते 14 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत त्यांना हे शिक्षण दिले जाते, ते म्हणजे प्राथमिक शिक्षण. तर मग 1988मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड हे सुरू केलं. म्हणजे काय, तर खडू फळा योजना सुरू केली. ही योजना मग याच्यात काय झालं, तर शाळांचा दर्जा सुधारणे. ठीक आहे, स्टँडर्ड ऑफ स्कूल्स अँड फुल, त्याचबरोबर किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यासाठी सरकारने मग शाळांना निधी उपलब्ध करून दिला. ठीक आहे, या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली. ठीक आहे, सो नाव इट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू रिमेंबर द नेम अँड द प्रोव्हिजन्स ऑफ द स्कीम. ठीक आहे, ही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये चालत होती, बट सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली. ठीक आहे, the scheme was started by central government, launched by central government, and at the same time name was the Blackboard, Operation Blackboard, and there are some provisions. Okay, so now do you know, after the formation of Maharashtra state in 1960, the government took the decision to implement a common statewide curriculum for standard 1 to 7. ठीक आहे, म्हणजे मग महाराष्ट्राची राज्याची स्थापना झाली 1960, 1 मे 1960. मग ते झाल्यानंतर 1ली ते 7वीचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. तर मग मुंबईच्या ST कॉलेजचे जे प्राचार्य प्रिन्सिपल सय्यद राऊफ यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा म्हणजे मॅटर तयार करण्याचं काम सोपवलं गेलं. सो इन 1994, 1994मध्ये या योजनेचा विस्तार करून 100पेक्षा अधिक विद्यार्थी ज्या शाळेत आहेत
मग त्या शाळेत एक जादा वर्ग खोली असली पाहिजे, एक जादा शिक्षक त्याची नेमणूक केली पाहिजे. त्याचबरोबर मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमातीचे मुलं किंवा मुली ज्या शाळेत जास्त आहेत ते, नंतर ग्रामीण भागास यात प्रोत्साहन देण्यात आले. ठीक आहे. नंतर मग शिक्षक भरती जर होत असेल तर मग त्यात 50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधनकारक झाले. ठीक आहे. त्याचबरोबर 1994मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक योजना, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम सुरू करण्यात आला. मग महाराष्ट्रासह 7 राज्यात हा उपक्रम सुरू झाला. प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाज जागृती इत्यादी उपक्रमांचा समावेश यात होता. ठीक आहे. विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून 1995मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुद्धा सुरू करण्यात आली. ठीक आहे. सो कॅन वी अचीव दिस इन 1991? म्हणजे 1991मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरले. ठीक आहे. मग महाराष्ट्र राज्य पूर्णतः साक्षर होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? सो कॅन वी अचीव दिस? सो दिस इज ऑल्सो होमवर्क फॉर यू. यू हॅव टू राईट इन 4 to 5 sentences that what will you do to achieve 100% literacy in India, sorry, in Maharashtra. Okay, so if you face any difficulty you can ask me, otherwise you can, I think you can write these 3-4 sentences that how will you implement this. Okay, and one more question, homework question is that write short note on Operation Blackboard, and you have to write maximum 8 to 9 sentences, important sentences. Okay, so त्याची डेफिनेशन अँड प्रोव्हिजन सुद्धा त्याच्यात येतील. सो नाव नेक्स्ट इज अवर डू यू नो. सो ताराबाई मोडक बिगॅन वर्क इन द फील्ड ऑफ एज्युकेशन इन बोर्डी अँड कोसबाळ. म्हणजे काय तर ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाळ येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, ठीक आहे, लर्निंग बाय डुईंग. कुरणशाळा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. व्होकेशनल टेक्निकल एज्युकेशन. सो अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाळ येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेला कोसबाळ प्रकल्प म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. ओके. सो नाव नेक्स्ट इज अवर सेकंडरी एज्युकेशन, माध्यमिक शिक्षण. आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर मग शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरवले. मग यासाठी त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला होता. त्या आयोगाने काय केलं तर या आयोगाने प्राथमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. त्यानुसार मग 1952-53मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला. ठीक आहे, मुदलियार आयोग. ठीक आहे. सो मग यावेळी भारतात 11वी पुढची पदवीची 4 वर्षे किंवा 11वी + 1 + 3 असा शिक्षणाचा नवीन आकृतिबंध बांधण्यात आला किंवा करण्यात आला. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज, सो मुदलियार कमिशन इज रिलेटेड टू विच रिफॉर्म? ओके, और मुदलियार कमिशन इज रिलेटेड टू विच challenge in India? Okay, so also who decided to bring about fundamental changes in the field of education in India? ठीक है, who decided to bring about fundamental changes in education system in India? Now next is our the work of commission. म्हणजे काय, आता आयोगाचं काय होतं? ठीक आहे, तर हा जो मुदलियार आयोग होता त्याचं काय काम होतं? द कमिशन स्टडीड, मग जो आयोगाने माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम, अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून काही शिफारसी केल्या. या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गांची संकल्पना मांडली. ठीक आहे, हायर सेकंडरी एज्युकेशन. ठीक आहे, ह्या मुदलियार आयोगाशी संबंधित आहे. संपूर्ण देशभरात त्या व्यवस्थेची अंमलबजावणी करणे अवघड झाले. Because in our country every state has different socio-economic and as well as literacy proportion, had different literacy proportion, and interest of people was different, so it became very difficult for us to launch the higher secondary system in all
the states of India. Now next, do you know Maharashtra State Board Secondary and Higher Secondary Education was established on, म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 1966 पुणे येथे झाले. इयत्ता 10वी व 12वीच्या शालांत परीक्षा मंडळामार्फत घेतल्या जातात. शिक्षण संक्रमण हे मासिक मंडळाच्या वतीने शिक्षण संक्रमण हे काय आहे? दिस इज मंथली मॅगझिन. ओके, सो इट इज पब्लिश्ड बाय द महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी. सो नाव नेक्स्ट इज अवर कोठारी कमिशन. ओके, सो इन 1964 अ कमिशन, म्हणजे काय तर 1964मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाच्या कामकाजात JP नाईक यांचे मोलाचे योगदान आहे. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 ठीक आहे या आकृतीबंधाचा पुरस्कार केला. मग पुढे जाऊन 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आली. कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण प्रौढ शिक्षण ठीक आहे पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. ठीक आहे, अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकांचा प्राधान्य देणे. ठीक आहे, त्याचबरोबर सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याने मग 10+2+3 ही रचना 1972मध्ये स्वीकारून 1975मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. ओके, सो स्टुडंट्स, नाउ ऑब्जेक्टिव्स ऑफ एज्युकेशन अकॉर्डिंग टू द कोठारी कमिशन. ठीक आहे, सो ऑब्जेक्टिव्स ऑफ एज्युकेशन, फर्स्ट इज मॉडर्नायझेशन ऑफ एज्युकेशन. सेकंड म्हणजे शिक्षणाचे आधुनिकीकरण झाले पाहिजे. सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता वाढली पाहिजे या शिक्षणामुळे. त्याचबरोबर या शिक्षणामुळे सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना झाली पाहिजे. या शिक्षणातून जे खरं शिक्षण आहे त्याचबरोबर मुलांची जी इफिशियन्सी आहे, प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता वाढली पाहिजे विद्यार्थ्यांची. ठीक आहे, म्हणजे ते इफिशियंटली त्यांनी वर्क जे आहे ते स्किल्स डेव्हलप केले पाहिजे. सेक्युरिंग अँड स्ट्रेंथनिंग अ डेमोक्रेसी, लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन या शिक्षणामुळे झाले पाहिजे. ओके, सो नाउ नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. होमवर्क क्वेश्चन इज राइट शॉर्ट नोट ऑन कोठारी आयोग. राइट शॉर्ट नोट ऑन कोठारी आयोग अँड राइट इट्स ऑब्जेक्टिव्स. ओके, सो नाउ नेक्स्ट इज अवर हायर एज्युकेशन, म्हणजेच काय तर उच्च शिक्षण. ओके, एज्युकेशन इन द पोस्ट इंडिपेंडन्स एरा. सो नाउ व्हॉट वी स्टडीड इन दिस चॅप्टर टिल नाउ. We have studied first we saw that how illiteracy was a problem, then central government focused on primary education, and then Operation Blackboard was launched, and there were some provisions, and how can we achieve 100% literacy in Maharashtra. Then we saw secondary education, then there was again one Mudliar commission related to secondary education, then we saw a work of Mudliar commission, and in the last we saw the work of Kothari commission. Okay, and there are objectives of Kothari commission. Okay students, so